सध्या सर्व मागणी काय आहे आणि उपोषणाला बसण्याचं कारण काय? उपोषणाला बसण्याचं कारण एकच आहे की जिंतूर तहसीलमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कारकून, अव्वल कारकून, अधिकारी, कर्मचारी हे वेळेवर येत नाहीत. आणि दुसरा विषय असा आहे की मुख्यालयीन राहत नाही. आणि तिसरा विषय असा आहे की जनमाहिती अधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज केला ते माहिती देत नाही. आणि अनेक विषय आहेत. जिंतूर तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांचे अनेक प्रलंबित विषय आहेत. रस्त्याचे विषय आहेत, सामाजिक समजा सामान्य माणसाचे राशन कार्डाचे विषय आहेत, सामान्य माणसाचे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्राचे विषय आहेत. बऱ्याच विषय आहेत जिंतूर तहसीलमध्ये की तहसीलदार 12 वाजल्याशिवाय तहसीलमध्ये येतच नाही. नायब तहसीलदार त्याच्यानंतर येतात. तहसीलदार आल्याच्या नंतर कर्मचारी अधिकारी तहसीलमध्ये येतात. त्यापूर्वी अपेक्षित आहे की शासन निर्णय आहे, परिपत्रक आहे, त्या परिपत्रकानुसार तहसील चालावं 9:45 पासून ते 6:15 पर्यंत 6:15 तहसील कार्यालय चालावं. परंतु इथं कार्यालयामध्ये 12 वाजता तहसीलदार आले तर ते 4-5 वाजता निघून जातात. तुमचा आरोप आहे की तहसीलदार वेळेवर येत नाही, तुमच्याकडे काय प्रूफ आहे? हो, माझ्याकडे बरेच पुरावे आहेत. स्वतः तहसीलदार हे आता आपण बघितलं असेल समजा 1-2 दिवसापूर्वी कालच की तहसीलदार काल 12 वाजता आले होते. बरेच पुरावे आहेत माझ्याकडे. नोट कॅमचे फोटो आहेत, नोट कॅमेऱ्याचे. तर काय वाटते तुम्हाला की तुम्ही जे आंदोलन करतात या आंदोलनाची दखल शासन घेणार का? मला अपेक्षित आहे की राज्याच्या महसूल मंत्र्यांनी, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये संबंधित विभागाची निलंबन झालं पाहिजे. संबंधित तहसीलदारांचं, नायब तहसीलदारांचं आणि त्या कार्यालयामध्ये 12 वाजताच्या नंतर येणार. आणि माझ्याकडे पुरावा काय, त्यांनी काल परवा पत्र काढलंय. ते सर्वात मोठा पुरावा हे आहे की त्यांनी काल परवा परिपत्रक काढलं की तुम्ही वेळेवर या म्हणून. हे समजात मोठा पुरावा आहे. आमचं एक असं मनातून सांगणं आहे की इरशाद पाशा जो अमर उपोषणासाठी बसला तर हे शेतकरी गोरगरीब यांच्या हितासाठी स्वतःसाठी बसला नाही. आज जिंतूर तालुक्यामध्ये 2 धरणं मोठाले आहेत, येलदरी आणि सिद्धेश्वर. यांचा खरोखरच शासनाने दावा कालवा काढून शेतकऱ्यांना पाणी देण्याचं करावं. कारण 50 वर्षाच्या अगोदरचं येलदरी धरण आहे, याचं पाणी नांदेडला पोहोचतं आणि नांदेडला 4 धरणाचं पाणी आहे. तर एवढं एका गावाला पाणी देण्याचं काय कारण आहे? आज जिंतूर तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही. शेतकरी असे बरंच कोरडवाहू आत्महत्या करतात. शेतकऱ्याला अन्न तेवढं पिकत येत नाही. याचा जर दावा कालवा काढून जिंतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर देण्यात आलं तर खरोखरच इरसक पाशाबाईला सर्व नागरिक आणि शेतकऱ्याचं पुण्य लागन हे मी माझ्या याच्यातून सांगतो. आणि तो जो उपोषणाला बसला तो स्वतःच्या काही उदरनिर्वाहासाठी बसला नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्याची, बऱ्याच गोरगरीब मजुराची खरोखरच तहसीलमध्ये राशन कार्ड किंवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र याची खरोखरच मरणाची हेळणा होत असते. उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण काही वेळेवर मिळत नाही. बरीचशी बेजारी होती आणि बरंचसं देवाणघेवाण केल्याशी कोणतेही काम होत नाही. कारण माझ्या जिथले 2024 मध्ये राशन कार्ड दाखल मी स्वतः केलेले, अजून त्याच्यातले 30% राशन कार्ड तयार केलेले नाही कर्मचाऱ्यांनी. माझ्याकडे त्यांचे पुरावे पण आहेत. आणि इरशाद पाशा जो भाई बसला उपोषणला, ह्या 100% ह्या मागण्या त्यांच्या पूर्ण करावं यासाठी आमचं पण त्यांना पाठिंबा राहील. जय सेवालाल, जय सेवालाल.